नमस्कार. विशेषच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. शरद पवारांना भाजपा अचानक नकोसा झालाय. काल परवापर्यंत सत्ता किंवा सत्तेचा लाभ मिळणार असेल तर भाजपा पवारांची पहिली पसंती असायची. आता असं काय झालं की शरद पवार कोणीही चालेल पण भाजपा नको असं म्हणतात. या वक्तव्यातून भाजपाच्या सोबत गेलेल्या अजित पवारांना आता जाऊन मिळायचं नाही हे पवारांनी सांगून टाकलंय का? यामुळे निर्माण झालेला खरा प्रश्न तर आणखीनच वेगळा आहे. ज्या शरद पवारांनी महिन्याभराच्या पूर्वी एकत्रीकरणाची चर्चा स्वतः सुरू केली होती त्यांनीच महिन्याभराच्या नंतर भूमिका का बदलली असेल? त्यातही भूमिका बदलाच्या मागे सुप्रिया सुळेंचा भाजपा सोबत जाण्यास वडिलांना दिलेला नकार तर कारण ठरला नसेल ना, हेही जाणून घ्यायचं आहे. या विषयाला लक्षात घेण्यासाठी आपल्याला शरद पवारांचं ताजं वक्तव्य ऐकावं लागेल. सगळे म्हणजे गांधी, नेहरू, चव्हाण यांचा विचार, फुले शाहू आंबेडकर यांचा विचार, हा जो सगळे म्हणत असेल त्याचे सगळे रामजी आहे. पण सत्तेच्यासाठी लागूवर जाऊन बसायचं ही भूमिका कुणी मांडत असेल तर हा विचार काँग्रेसचा विचार नाही. आणि त्यामुळं कुणाशी संबंध ठेवा पण भाजपशी संबंध हा काँग्रेसचा विचारात असू शकत नाही. आणि त्यामुळं अशा पद्धतीने संधी साधू करायचं राजकारण हे आपल्याला प्रोत्साहित करायचं नाही. आज शरद पवारांच्यासाठी भारतीय जनता पार्टी नकोशी झालेली आहे. पण पवारांच्यासाठी तसं पाहायला गेलं तर भाजपा असो की भाजपाचा जन्मदाता जनसंघ असो कधीच अस्पृश्य राहिलेला नाही. महाविकास आघाडी स्थापन करताना त्यांनी ज्या शिवसेनेसोबत ते जाऊ शकत नव्हते किंवा एकत्र येऊ शकत नव्हते त्या शिवसेना पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस बरोबर महाविकास आघाडी केली. त्याच्यामुळे राहिला विषय भाजप बरोबर त्यांनी यावं असं त्यांना कोणी म्हटलेलं नाहीये. त्याच्यानंतर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माननीय आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी त्यांना कुठली की तुम्ही आमच्यासोबत या मागणी केली नाही हा विषय त्यांनीच सुरू केलेला आहे आणि त्यांनीच पूर्णविराम दिलेला आहे. राजकारणाच्या अनेक टप्प्यावर शरद पवारांनी भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टीच्या विचारसरणीचे संबंधित घटक असलेल्या अनेकांची मदत घेतलेली आहे, मदत केलेली सुद्धा आहे. पवारांचं राजकारण हे मुळातच काँग्रेस विरोधाचं राजकारण आहे आणि मग त्यासाठी त्यांना भाजप कधी सोबत लागतो, कधी ते त्यांच्या सोबत असतात. आयुष्यातल्या पहिल्या महत्त्वाच्या टप्प्यावर शरद पवार मुख्यमंत्री झाले ते जनसंघामुळेच आणि या जनसंघातून पुढे भारतीय जनता पार्टी जन्माला आली. काँग्रेस फोडली ती पवारांनी आणि पवारांनी जनसंघाच्या मदतीनं पुलोचं सरकार बनवलं 1978 मध्ये. सरकार पुलोचं असताना मा गो वैद्य हे विधान परिषदेवर पाठवले गेले. मा गो वैद्य हे संघाचे विचारवंत. जनता दल शेकाप भाजपाच्या सोबत शरद पवारांनी 1985 मध्ये काँग्रेस एस या आपल्या पक्षाला सोबत घेऊन निवडणूक लढली. 2001 मध्ये तर शरद पवार वाजपेयींच्या सरकारामध्ये आपत्ती निवारण समितीचे प्रमुख होते. फडणवीसांचं सरकार पहिल्यांदा सत्तेत आलं आणि टिकलं ते शरद पवारांमुळे, कारण 2014ला त्यांनी न मागता फडणवीसांच्या सरकारला म्हणजे भाजपला पाठिंबा देऊन टाकला होता. काँग्रेस विरोधात 2017 मध्ये राष्ट्रवादीला मैदानात उतरवून गुजरातेत पवारांनी भाजपाची सत्ता टिकवली, कारण राष्ट्रवादीनं 5 जागा जिंकल्या आणि काँग्रेसच्या सत्ता देण्याच्या 10 जागा पाडून टाकल्या. इतकंच काय, मविया स्थापनेच्या पूर्वी सुद्धा पवार भाजपासोबत वाटाघाटी करत होते. तीच बाब अजित पवारांना सतत खटकत राहिली आहे. असं असताना सुद्धा आता शरद पवार कुणीही चालेल पण भाजपा नको म्हणतात.
याच शरद पवारांनी महिन्याभरापूर्वी राज्यात सत्तेत जाण्याचे संकेत दिले होते। एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत पवारांनी एकत्रीकरणाचं पिल्लू सोडलं होतं। त्यावेळेला शरद पवार म्हणाले होते की सुप्रिया सुळे आणि अजित पवारांनी एकत्र बसून सोबत यायचं का नाही याची चर्चा करायला हवी। एकत्र यायचं का नाही हे या दोघांनीच ठरवायचंय हेही शरद पवार सांगायला विसरले नाहीत। आणि इतकंच नाही तर दोन्ही बाजूचे लोकप्रतिनिधी एकाच विचाराचे असल्यानं सोबत भविष्यात आले तर आश्चर्य वाटून घेऊ नका असा सल्ला सुद्धा पवारांनी देऊन टाकला। ही सगळी चर्चा पवार कुटुंब आणि सुप्रिया सुळे यांना केंद्रस्थानी ठेवत केली तर ते योग्य नाही, कारण या राजकीय खेळात एका महत्त्वाच्या स्थानी स्वतः शरद पवार आहेत। राजकारणाच्या आणि वयाच्या या टप्प्यावर शरद पवारांच्या समोरचे पर्यायही तपासायला हवेत। त्यांना स्वतः निवडणूक न लढण्याच्या भूमिकेवर ठाम राहावं लागेल, कारण काही दिवसांनी त्यांची राज्यसभा सदस्यत्वाची कालमर्यादा संपुष्टात येणार आहे। सुप्रिया सुळेंची राजकीय कारकीर्द शरद पवारांना आता निश्चित करणं भाग आहे। त्यासाठीच त्यांची चाचपणी चाललेली असते। सुप्रिया सुळे यांना भविष्यात राज्यसभेवर जाण्याच्यासाठी त्यांना सहकारी पक्षांकडून आता मदत लागणार आहे। अटी मान्य झाल्या नाहीत तर भाजपा सोबत जाऊन अजित पवारांना आव्हान देण्याचा एक पर्याय ते शोधू शकतात। आणि अगदीच काहीही उरलं नाही तर काँग्रेसमध्ये त्यांना विलीन होण्याशिवाय पर्याय राहत नाही। जयंत पाटलाच्या माध्यमातून पवार साहेबांशी चर्चा करत होतो आणि आमचंही सर्वांचं मत होतं की आपण एकत्र यावं, सत्तेमध्ये जावं। अशा पद्धतीनं आम्ही वेगवेगळे खासदार असतील, आमदार असतील हे भूमिका मांडत होते। आणि आज जे पवार साहेबांनी मत व्यक्त केलं त्याबद्दल जर या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले तर कार्यकर्त्यांची होरपळ होणार नाही, सर्वांना न्याय मिळेल आणि त्या ठिकाणी सर्वांना चांगल्या पद्धतीने काम करता येईल। सत्तेत जाण्याच्यासाठी कार्यकर्त्यांचा असा दबाव असताना आणि समोरचे पर्याय लक्षात घेऊन शरद पवार राजकीय चाचपणी करतायत। त्यात एक पर्याय हा राज्यामध्ये सत्तेचा वाटा मिळत नसेल तर केंद्रात सत्तेत जायचं असा सुद्धा आहे। शरद पवार गटातील काही आमदार यांना अजित पवारांच्या बरोबर सत्तेमध्ये सहभागी व्हायचंय, तर दुसऱ्या गटाला असं वाटतं की आपलं जे आता जे अस्तित्व जे आहे ते अस्तित्व तसंच राहिलं, म्हणजे महाविकास आघाडीमध्ये आहे त्याप्रमाणे असेल तर त्यांना काहींना तशी अपेक्षा आहे आणि काहींना असं वाटतं की अजित पवारांच्या बरोबर जावं। हे कदाचित जर अधिक आमदार जर तशा मागणीचे असतील तर कदाचित शरद पवारांना तो विचार करावा लागेल। आणि या सत्तेच्या बरोबर म्हणजे अजित पवार गटाच्या बरोबर शरद पवारांचा गट एकत्र जाईल यात अशक्य असं समजण्याचं काही कारण नाही। सत्तेचा फायदा शरद पवारांनी यापूर्वी अनेकदा घेतलाय आणि तो कसा असतो हे त्यांना ठाऊक असल्यामुळे हे कदाचित सत्तेबरोबर जाऊ शकतील, अजित पवारांच्या गटाबरोबर एकत्र बसू शकतील। काँग्रेसला आणखी कमकुवत करायला केंद्रातल्या सत्तेला पवारांची साथ वेळप्रसंगी उपयोगी ठरू शकते, मात्र त्यासाठी सुप्रिया सुळेंचा होकार महत्त्वाचा आहे। सुप्रिया सुळे यांना जर मंत्री केल्याने भाजपाने मराठा आणि शहरी मध्यमवर्गीय मतदारामध्ये मजबूतीची पकड निर्माण होईल। याचबरोबर केंद्रात विकास आणि स्थिरता याचा चेहरा म्हणून विरोधी गटातील सॉफ्ट नेता जोडल्याने भाजपाचा समावेशकपणा दाखवण्याचा प्रयत्न हा यशस्वी होऊ शकतो। समोरचे राजकीय पर्याय मर्यादित असताना एकत्रीकरणाच्या बाबत सुप्रिया सुळे मात्र फारशा उत्सुक दिसत नाहीत। वर्धापन दिनाच्या दिवशी त्यांनी केलेलं एक वक्तव्य बरंच सांकेतिक आहे। पहिल्या काळामध्ये पवार साहेबांनी एक मुलाखत दिली होती आणि पुढचा जो काही निर्णय घ्यायचा तो सुप्रियाताई घेतील असं त्यांनी म्हटलं होतं, त्यामुळे तुमच्याकडे नजरायचं का? हो, पण त्याला टाइमलाईन नाही ना, होय, त्याला टाइमलाईन नाही आहे। कार्यकर्त्यांच्या भावना ह्या नेहमीच आमच्यासाठी सर आखोपे असतात। पवार कुटुंब दुभंगलं कारण शरद पवारांनी ऐन वेळेला कच खाल्ली।
आणि नेतृत्व पुतण्याला देण्याचं टाळलं. पुतण्यानं त्या अपमानाचा वचपा एकाच फटक्यात घेतला. भाजपाच्या सोबत जाऊन अजित पवार सत्तेत रुळले आणि लोकांनी निवडून दिल्यानंतर तर थोरल्या पवारांचे सगळेच मनसुबे धुळीस मिळाले. एकीकडे पुतण्याकडून झालेला पराभव, दुसरीकडे काँग्रेसकडून होणारी अवहेलना आणि तिसरीकडे आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वात विधिमंडळात कामकाज करण्याची सहकाऱ्यांवर आलेली वेळ, अशा तिहेरी कात्रीत शरद पवार सध्या अडकलेले आहेत. लोकसभेप्रमाणे शरद पवार विधानसभेतही जादू करतील ही अपेक्षा आता फोल ठरली. सोबत आलेल्यांमुळे आणि सोबत आलेल्यांमध्ये त्यामुळेच प्रचंड चलबिचल सुरू झाली आहे. ती खुलेआम व्यक्तही होतीये. एकत्रीकरणाच्या चर्चा वारंवार घडत असताना अजित पवार मात्र या संपूर्ण प्रकरणावर अत्यंत सावध भूमिका घेत आहेत. शरद पवारांनी कुणीही चालेल भाजपा नको असं म्हटल्याच्या नंतर अजित पवारांनी आपली भूमिका मांडली. अजित पवार जे काही बोलले त्याबाबतच्या व्हिडिओ क्लिपचा ऑडिओ हा सुस्पष्ट नसल्यानं आम्ही त्यांचे शब्द आपल्या समोर दाखवतोय. अजित पवारांची प्रतिक्रिया अत्यंत त्रोटक आणि एका वाक्याची होती. प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे, ते इतकंच बोलले. अजित पवारांनी ही भूमिका इतकी सावध पद्धतीनं का घेतली असेल तेही लक्षात घ्या. अजित पवार यांच्या सावध भूमिकेमागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे सध्या ते अनिर्बंध सत्ता उपभोगतायत. अजित पवारांवर सध्याच्या घडीला पार्थ आणि जय या मुलांचं राजकीय भवितव्य निश्चित करण्याची जास्त मोठी जबाबदारी घरातूनच आहे. सत्ता आणि जबाबदारीच्या प्रकरणात आता अजित पवारांना कुठलेही वाटेकरी नको आहेत. अशा स्थितीमध्ये अजित पवारांसमोरचे पर्याय आणि शरद पवारांनी निवडलेला मार्ग याचा नक्की अर्थ काय? त्यांनी स्वतःहून शरद पवारांच्या डाव्या बाजूची जिथे त्यांचं नाव लिहिलेलं होतं ती खुर्ची सोडली. एक खुर्ची सोडून ते बसले. स्वतःच्या हाताने नेमप्लेट आपल्या समोर आणली आणि आपल्या समोर असलेली त्या रिकाम्या खुर्चीवर शरद पवारांच्या बाजूला ठेवलेली. अतिशय साधा प्रसंग, पण एक प्रकारे या एका छोट्या प्रसंगात अजित पवारांनी दाखवून दिलेलं आहे की ठीक आहे, आम्ही एकमेकांशी बोलतो. त्याही कार्यक्रमात ते बोलले, पण आता एकत्र येऊ का, तर मध्ये एक खुर्ची राहीलच. त्याच्यामुळे मीडियामध्ये कितीही चर्चा असू दे, माझ्या दृष्टीने काका पुतण्या कधी एक होऊ शकत नाही. दरम्यान महिन्याभरातच बदललेल्या परिस्थितीनं कार्यकर्ते मात्र पुरते संभ्रमात पडलेत. सत्तेत जाणार की नाही याबाबत त्यांना काही समजेनासच झालंय. आमचं तर एक प्रामाणिक मत आहे की शरद पवार साहेब आणि दादा एकत्र आलेच पाहिजे. परंतु एकत्र येत असताना जो दादांनी या महाराष्ट्राचा विकास केला आहे, त्या विकासासाठी शरद पवार साहेबांनी दादाकडे पाहिलं पाहिजे. त्या मोठा नेता, तो एवढं मोठं नेतृत्व, कामाचं नेतृत्व, त्यासाठी त्याला पक्षाची संपूर्ण जबाबदारी दादांकडे दिली पाहिजे. दादांची कुठेतरी गलचपी होती असं आम्हाला वाटतंय. म्हणून आम्हाला वाटतंय की दादांना हे पक्षात एक प्रमुख पद दिलं पाहिजे आणि महाराष्ट्रात दादांना एक प्रमुख पदावर बसवून केंद्रामध्ये सुप्रियाताईंना दिले तर आम्हाला हरकत नाही. मला असं वाटतं शरद पवारांनी भाजप बरोबर गेलं तर त्यांचा फार मोठा फायदा होणार आहे. ते गेले तर सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होती आणि इथं राज्य सरकार जे आपलं आहे तिथं रोहित पवार तिथं राज्यमंत्री होती, तरी त्यांचा पवार साहेबांचा फायदाच होणार आहे. त्यामुळे त्यांनी भाजप बरोबर जाणं योग्य आहे. भाजपमध्ये अजितदादा गेल्यामुळं दादांना अर्थ खातं मिळालं आणि दादांनी सगळं महाराष्ट्राचा कारभार जे पाहतात ते सध्या दादाच पाहतात. त्याच्यामुळे आपल्या बारामती तालुक्याला विकास झाला. माणसाने नेहमी जीवनामध्ये प्रसंग येऊन तडजोड करायला शिकलं पाहिजे. दुर्दैवाने ते पवार साहेबांच्या बाबतीत होत नाही. पण पवार दादांचा स्वभाव अतिशय वेगळा आहे. दादा हे तडजोड करून आपल्या जनतेच्या फायद्यासाठी
स्वतःचा मान स्वाभिमान जपून आपण लोकांनी आपल्याला मतं दिलीत, म्हणजे लोकांची कामं केली पाहिजे त्याच्यासाठी मतं दिलेली आहेत. आणि ती मतं देत असताना त्यांच्या अडीअडचणीचा विचार करणारे दादा आहेत. दादा जे चालतात त्यांना आमचा पूर्ण पाठिंबा आहे आणि दादा आहेत म्हणून सगळं गोष्ट आहेत. जर पवार साहेबांनी लवचिक भूमिका घेऊन सगळ्यांना सामावून घेऊन जर धोरण केलं तर बरं, नाही तर ते पवार साहेब शेवटी एकटेच राहतील. आहे ही माणसं सुद्धा त्यांच्या मागे राहणार. विशेषतः या भागामध्ये तुर्तास इतकंच. आपण पाहत राहा फक्त जय महाराष्ट्र.